पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास, पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास, धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास, सदा तिला कास. नमस्कार. आज आपण पत्रभेटच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भेट सद्गुरूंशी या अतिशय उद्बोधक चर्चेमध्ये परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराज यांच्याकडून खूप काही जाणून घेतोय. उपासना, खरे सद्गुरू, मन, विज्ञानामुळे झालेली भौतिक प्रगती, वाढत्या तणावग्रस्त जीवनाचा सामना करण्यासाठी संतांनी दाखवलेली भक्तिमार्गाची वाट आणि त्यासाठी मन बळकट करण्याची गरज, असं एकात एक अनेक पदर असलेल्या हाराप्रमाणे या सगळ्या विषयांचा, ज्ञानाचा महाराजांनी अत्यंत मौल्यवान हार गुंफत सुबोध भाषेमध्ये आपल्या पुढे सादर केलाय. आजच्या शेवटच्या भागामध्ये अनुग्रह आणि दीक्षा यातला फरक, तसंच आजच्या काळामध्ये लहान मुलांवर, तरुणांवर संस्कार कसे करावे, अध्यात्माचा जीवनाला कसा आधार आहे, हे सगळं जाणून घेऊया. मगाशी तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की ध्रुव बाळ असेल किंवा प्रल्हाद असेल तर ह्यांचं कसं बालवयातच त्यांना अध्यात्माची अनुभूती आली होती. आणि जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला साक्षात गजानन महाराजांनी दर्शन दिलं किंवा त्यांनी पुढे नेलं तुम्हाला, तर ही प्रत्येकाला ती प्रचिती आल्याखेरीज मला वाटतं बरोबर प्रत्येकाचं आहे ते की त्याच्याशिवाय त्यांना ते खरं वाटत नाही. पण ती प्रचिती येण्यासाठी देखील तेवढी तुमची निष्ठा देखील असली पाहिजे आणि तशी तुमची साधना असली पाहिजे. तर मला दोन प्रश्न या दृष्टीने विचारायचे, आपण त्याचे वेगवेगळे उत्तर देऊ शकता. की एक म्हणजे साधक जो आहे, म्हणजे सद्गुरू तर आपल्याला आहेच आहे, पण साधकांनी त्या सद्गुरूपर्यंत पोहोचण्यासाठी, किंवा जसं तुम्ही म्हणालात की सद्गुरू देखील आपल्या शिष्याला शोधतात, तर काही शिष्य जे असे असतात की त्यांना अनुग्रह प्राप्त होतो, काही लोक आपणहून दीक्षा घेतात. तर मला दीक्षा आणि अनुग्रह याच्यातला एक फरक म्हणजे तुमच्याकडनं जाणून घ्यायचा होता. आणि दुसरा या अनुषंगाने प्रश्न असा घ्यायचा होता की प्रल्हाद आणि ध्रुव बाळ हे जे लहान मुलांचा उल्लेख तुम्ही केला अध्यात्माच्या दृष्टीने, तर कुठेतरी आज अध्यात्म हे प्रापंचिकांची जबाबदारी संपल्यानंतर एका विशिष्ट वयानंतर करण्याची गोष्ट आहे, हा जो एक भ्रम आहे, तर तसं नसून ते कसं लहानपणीपासूनच केलं पाहिजे हे मुलांना, म्हणजे स्पेशली तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना, हे त्यांच्यात कसं रुजवावं. तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण मला त्या तुमच्या पुढे मांडायच्या आहेत. तर त्याचं तुम्ही काय सांगाल? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्यांदा घेऊ. अनुग्रह आणि दीक्षा अशा दोन शब्दांचे आपण अर्थ विचारलेत. अनुग्रह याचा अर्थ जे पूर्वीपासून चालत आलेलं ज्ञान आहे आणि जे त्या गुरुला प्राप्त झालेलं आहे, मागून आलेलं, त्यांच्या गुरुपासून आलेलं आहे. आता माझे गुरु विष्णुदास महाराज आहेत, त्यांचे गुरु प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्यांचे गुरु परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्यांचे गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्यांचे अवतार पूर्वीचे श्रीपाद श्री वल्लभ आहेत, आणि त्यांचे मूळ परंपरेचे दत्तात्रय स्वामी महाराज आहेत. म्हणजे माझ्या गुरूंपर्यंत, विष्णुदास महाराजांपर्यंत दत्तात्रयापासूनची सगळी परंपरा त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्याने मला जेव्हा अनुग्रह दिला त्यावेळेला, अनुग्रह देणं म्हणजे काय की साधना मार्गावरती पहिलं पाऊल टाकण्याकरता मला त्यांनी तयार केलं. त्यावेळेला हे सद्गुरू आपल्याजवळची सगळी परंपरेतली शक्ती, त्याच्यापैकी अगदी गणिताच्या भाषेत बोलायचं तर 30% ती शक्ती तुमच्यामध्ये संक्रमित करतात. आणि उरलेले 70% जे आहे ते तुम्हाला साधनेने स्वतः कमावे लागतात. गुरु तर पाठीशी असतातच. याला म्हणतात अनुग्रह, म्हणजे टू स्टार्ट विथ असं म्हणू आपण, की प्रारंभी पहिलं बोट धरून गुरुजी तुम्हाला जसं शिकवतात किंवा चालायला शिकवतात, तर पहिलं पाऊल गुरु आपल्याकडून टाकून घेतात त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या अनुग्रहामुळे, किंवा ते त्या शिष्यावर असणाऱ्या विश्वासामुळे, प्रेमामुळेच असते. त्यांना तर सगळ्यावरच प्रेम असतं त्यांचं. पण मगा म्हटल्याप्रमाणे तो साधक जर
गोरीसारखा असेल तर त्याला बरोबर. वेळ लागतो, अगदी, अगदी. कापरासारखा असेल तर तो चटकन आत्मसात करतो. अगदी बरोबर. हा भाव तर आहेच. हा झाला अनुग्रह. अनुग्रह म्हणजे त्याच्या मस्तकावर हात ठेवून एक प्रकारची त्याला आपली सगळी संक्रमित शक्ती करणं हा एक भाग झाला. त्या भरवशावरती, त्या सामर्थ्यावरती त्याची पावलं पुढे पुढे चालत राहतात. गुरुशी जर त्याचं सतत अनुसंधान असेल तर 70% मार्ग देखील तो चालू शकतो. आता राहिली दीक्षा. तर दीक्षा ही सांप्रदायिक असते. अनुग्रह कोणी कोणालाही देऊ शकतो, पण दीक्षा ही सांप्रदायिक असते. पण तुम्ही नाथ संप्रदाय, हो. महानुभाव संप्रदाय किंवा चैतन्य संप्रदाय, आनंद दत्त संप्रदाय, संप्रदाय देखील. दत्त संप्रदाय असे काहीतरी तुम्ही मग उल्लेख केला होता. हे संप्रदाय आहेत. हो. पण त्या एका विशिष्ट संप्रदायाची जी काही बांधणी असते त्या बांधणीमध्ये त्या शिष्याला आणखीन मोठं करण्याकरता सद्गुरू त्याला दीक्षा देतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर आज लहान मुलांच्या बद्दल आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला दुर्दैवाने थोडंसं कोणाला वाईट वाटेल, माफ करा, परंतु आपण स्वतःकडे आधी पाहत नाही. स्वतःकडे पाहत नाही म्हणजे आई आपल्याकडे पाहत नाही, वडील आपल्याकडे पाहत नाही. आपलं आचरण कसं आहे, वर्तमान काळातलं आपलं आचरण कसं आहे, तर भविष्याचा विचार जेव्हा आपण करतो की माझी मुलं मोठी झाली पाहिजेत, माझ्या मुलांनी वळलं पाहिजे या ठिकाणी, आपण बालवयात वळलो होतो का? नाही, आपण वळलो नाही. आपण आजही वळत नाही. मुलांबाळाकडे आपलं दुर्लक्ष किती होतं हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. शहरांमध्ये आपण पाहतो, खेड्यामध्येही पाहतो आजच्या काळामध्ये की जो तो पैशाच्या मागे लागलेला आहे, जो तो तथाकथित संसाराच्या मागे लागलेला आहे, पण मूळ संसार विसरून गेलेले आहे. लहान मुलाच्या संस्काराकडे काही वळण नाही आहे. आपण सणवार घरी साजरे करतो का? रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो का? कुठे शक्य नाही. आपण म्हणतो की आजच्या धावपळीच्या काळामध्ये शक्य नाही, मी संध्याकाळी घरी पोहोचू शकत नाही, माझे कामधंदे असतात, पैसा कमायचा असतो, महागाई खूप वाढली आहे, अशी खूप कारणं आपण सांगतो. पण तरीही नैमित्तिक तरी संस्कार आपण करतो का? आपल्या हाताने आपल्या मुलाला प्रेमाने भरवतो का? शास्त्रामध्ये सगळं सांगितलेलं आहे. यादृशम भक्षयत अन्नम तादृशम भवती मतीही. समजले ना? एखाद्या दाईनी आपल्या मुलाला भरवलं तर त्याची वृत्ती दाईसारखीच होईल. बरोबर आहे. आणि आईनी भरवलं तर आईसारखी होईल. म्हणजे पहिल्यांदा आपला वर्तमान सुधारला पाहिजे. ज्याचा वर्तमान सुधारला त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. म्हणजे मला वाटतं इथे पण जे अंतर्मुख होणं गरजेचं आहे. अंतर्मुख आजच्या आमच्या माय बहिणींनी, वडिलांनी अंतर्मुख स्वतः व्हायला पाहिजे आणि त्यानंतर त्या मुलांवरती आपोआप संस्कार होतील. आज अनेक घरं मी पाहतो, माझे काही उपासक आहेत, आमची 400-500 केंद्र आहेत उपासनेची. काही अमेरिकेत आहेत, काही इंग्लंडमध्ये आहेत, काही कुठेही आहेत. ही मुलं आजही त्याही ठिकाणी, आणि मला वाटते आपलेही अपत्य तिथे आहेत, ते कसे देवाची म्हणजे पूजा करतात. संस्कार आहेत. संस्कारामुळे माणूस निर्माण होतो. तेव्हा पहिल्यांदा पाहावे आपणाशी आपण याचा स्थूल अर्थ इथं घेतला तरी बरोबर. आपलं आत्मपरीक्षण करावं आणि मग आपल्या मुलांच्या संस्काराच्या गोष्टी कराव्या. आजच्या काळात ते शक्य नाही असं समजूया आपण. म्हणून आपण मुलांना शिकायला ठेवतो शाळामध्ये. त्या शिक्षकांनी आत्मपरीक्षण करावं की मी किती खरोखर संस्कार करण्याकरता क्षम आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला नावं ठेवायची नाहीत कोणाला, पण आत्मपरीक्षण जरूर करून पाहावं की मी खरोखर एक माझ्या विद्यार्थ्यांवरती काही संस्कार करतो आहे का. जर संस्कार करणारा मी असतो तर नीटचे पेपर फुटले नसते. मी पैशाच्या मागे लागलो, लहान लहान मुलांचं, कोवळ्या मुलांचं भवितव्य मी स्वतः नष्ट करून राहिलो आणि मी त्यांचा गुरु म्हणतो. अशा वेळेला मग जे पालक आहेत त्यांनी आपल्या मुलाला कुठेतरी खऱ्या संतांकडे सत्संगामध्ये पाठवलं पाहिजे. एवढं तरी नक्की करू शकतात. त्याला संतांकडे सोपवा, त्याच्यावरती संस्कार ते करतील. आणि खरे गुरु जर त्याला प्राप्त झालेत तर मी असे अनेक कुटुंब पाहिले आहे की त्यांच्या घराण्यामध्ये आजही ते संस्कार कायम आहेत. ते एकटे राहतात तरी ते व्यसनी नाहीत. माझे अनेक उपासक आहेत की ते शिकायला दूर गेलेत. त्यांचे सोबतचे त्यांचे जे विद्यार्थी मित्र आहेत, हॉस्टेलमध्ये राहतात,
ते दारू पितात, ते आणखीन काही गोष्टी करतात, पण हा मुलगा संध्याकाळच्या वेळेला उदबत्ती लावून उपासना करतो. संस्काराचं महत्त्व आहे. अशी संस्कारक्षम पिढी जर तयार करायची असेल तर त्याला आजच्याही काळामध्ये सत्संगाशिवाय पर्याय नाही. इतकं खुलासेवार आणि पटणारं जेव्हा असं काही विवेचन येतं ना, तेव्हा त्याला प्रश्नचिन्ह ठेवावंसं वाटत नाही, अगदी खरं सांगायचं तर. पण म्हणजे एक आपण या शेवटाकडे आता येताना, कारण की बोलण्यासारखं खरंच खूप आहे, मुख्य म्हणजे आम्हाला ऐकण्यासारखं खूप आहे, नवीन शिकण्यासारखं. पण मी सांगितलं की मी मानसशास्त्रज्ञ आहे आणि एक सकारात्मक मानसशास्त्र म्हणून जो त्याचा एक उपभाग आहे, तर त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल सायकोलॉजी हा भाग आहेच, म्हणजे आध्यात्मिक मानसशास्त्र. कारण शेवटी व्यक्ती ही शरीर, मन आणि आत्मा ह्या तिघांचा जो एक परिपाक आहे, वैज्ञानिक पद्धतीने म्हणा किंवा स्पिरिच्युअल सायकोलॉजीच्या अंगाने म्हणूया किंवा विवेकनिष्ठ मार्गाने म्हणूया, तर एक तरुण पिढी जी कुठेतरी दिशाहीन होते आहे, भरकटते आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल की जेणेकरून ते स्वतःच अंतर्मुख होतील आणि स्वतःची उन्नती करणं गरजेचं आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवून ॲटलिस्ट त्या मार्गाकडे जाण्यासाठी प्रवृत्त होतील? तसं म्हणलं तर फार त्याचं उत्तर सोपं आहे. तरुणांना स्वतः विचार करण्याची एक शक्ती निसर्गतःच प्राप्त झालेली आहे. त्याला आपण आजकालच्या काळामध्ये 18 वर्षाचा झाला की त्याला संज्ञान समजतो, म्हणजे त्याला आता ज्ञानाची कुठेतरी भूकही आहे आणि त्याला ज्ञान कसं प्राप्त करावं याची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. आणि तरुणाईमध्ये जर तो आपला सुधारला तर त्याचं आयुष्य खरोखर खूप सुखाचं जाईल. किंबहुना आपल्या राष्ट्राचं, आपल्या विश्वाचं, मानवतेचं एक प्रकारचं उच्च स्वरूप आपल्याला त्यांच्या माध्यमातून पुढे पाहायला मिळणार आहे भविष्यामध्ये. त्यामुळे तरुणांच्या दृष्टीने आपण खूप प्रेमाने विचार केला पाहिजे आणि म्हणून हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. शेवटचा जरी प्रश्न असला तर तो म्हणजे चिरंजीव प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की तरुणांमध्ये जिज्ञासा असते आणि जिज्ञासा असल्यामुळे साध्या साध्या गोष्टी आहेत की आता विज्ञान खूप पुढे गेलं आहे, भौतिक विज्ञान. अनेक ग्रहांवरती आपण पोचलो आहोत आणि त्यांची अंतरं किती आहेत, ग्रह कसे आहेत, ते ग्रहगोल कसे स्वतःभोवती फिरतात, कुठल्या वेगाने फिरतात, हे माझ्यापेक्षा तरुण पिढीला जास्त माहीत आहे आजच्या काळामध्ये. तेव्हा थोडंसं आत्मचिंतन जर त्यांनी केलं तर हे खरंच कसं असेल. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा पूर्वीच्या काळी आम्ही अंगणामध्ये झोपत असू, आता दुर्दैवाने त्या फ्लॅटमध्ये आकाश दिसत नाही, पण ते असंख्य तारे दिसायचे आणि ते असंख्य तारे दिसल्यानंतर माझ्या मनात लहानपणापासून मला ते आकाशाकडे पाहायचो तर ते आकाशगंगा दिसायची, खूप मोठे मोठे तारे दिसायचे, काही तारे चमकत होते, काही तारे स्थिर दिसायचे. तेव्हा हे सगळं काय असेल, कसं असेल आणि हे सगळं ब्रह्मांड जे आहे हे एका विशिष्ट नियमाने कसं चालतं. सूर्य बरोबर सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो, असं एकच दिवस झाला नाही की सूर्य उगवला नाही. आम्ही तर एखाद्या दिवशी दिवसभर झोपून राहतो पण सूर्य झोपत नाही. हे कसं होत असेल बरं. सूर्य उगवल्यानंतर आपल्या ज्या क्रिया असतात, रात्री आपल्या ज्या क्रिया असतात, याच्यामध्ये फरक आहे. रात्र झाली की आपल्याला झोपावंसं वाटतं, लवकर जेवून आपण विश्रांती घेण्याकरता रात्र असते, हे समजतं आपल्याला, अनुभव आहे. याचं आपण फक्त चिंतन करत नाही की खरंच हे सगळं ब्रह्मांड कोणी निर्माण केलं असेल. आपल्या भोवती आपण घरी बगीचा लावतो, तरुण मुलं आजकाल बगीच्याची त्यांना आवड आहे, निसर्गाची आवड आहे. मग एका विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट झाडाला पालवी फुटते आणि रोज आपण एकाच मातीमध्ये बगीचा जेव्हा लावतो तेव्हा माती एकच असते, खत एकच असतं, पण त्याच्यामध्ये पारिजातकाचं रोप लावतो, त्याच्यामध्ये गुलाबाचं रोप लावतो, त्याच्यामध्ये झेंडूचं फुलाचं रोप लावतो, त्याच्यामध्ये निशिगंध लावतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आपण तिथे लावतो किंवा फळं लावतो, जे काय असेल ते. मला सांगा की तरुणांनी जर असा विचार केला की खरोखर एकाच मातीमध्ये एकच पाणी, एकच खत आहे, तरीही त्या पारिजातकाच्या फुलाचा सुगंध वेगळा आहे, निशिगंधाचा सुगंध वेगळा आहे,
गुलाबाचा सुगंध वेगळा आहे, झेंडूचा सुगंध वेगळा आहे, त्यालाही एक दर्प आहे थोडासा वेगवेगळा आहे. एकाच मातीतून आणि रोज नियमाने त्याला फुलं येतात. प्रत्येक ऋतूमध्ये त्याला ठरल्याप्रमाणे फळं लागतात. ऋतूचे फळं ठरलेली आहेत. उन्हाळा आला की आंब्याचा मोहर असा बहरतो, त्या मोहराचा एक सुगंध आहे ना. हे सगळं कसं होत असेल, हे कोण करतं? कोणीतरी ते असला पाहिजे ना. आणि तो जो करणारा आहे, तो नियामक, तो किती शक्तिशाली असला पाहिजे. आणि रोज एकाच वेळेला हजारो गावामध्ये पारिजातक फुलतो, तो सगळ्या ठिकाणीच फुलतो. आणि त्या प्रत्येक गावातला किंवा जगामध्ये सगळ्या ठिकाणी पृथ्वी तलावरती जेव्हा पारिजातक फुलतो तेव्हा सुगंध त्याचा एकच असतो, है की नाही? हे नीलनभ जे काय आपण पाहतो किंवा ही जी सृष्टी पाहतो, पृथ्वी पाहतो, एक साधी जिज्ञासा. आपल्याला बाकी जिज्ञासा वैज्ञानिक येतात, पण ही साधी एक जिज्ञासा आहे की ज्याला काही खर्च लागत नाही, कष्ट लागत नाही. थोडा विचार करायचा की हे खरंच कसं होत असेल, का बरं होते, कसं होतं. सगळ्याचे डिझाईन्स वेगळे आहेत फुलांचे, सगळ्याचे रंग वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. तेव्हा हे सगळं रंगसंगती खरोखर एका रात्रीमध्ये कोण करत असेल आणि सगळ्या ठिकाणी हे कसं शक्य आहे? समुद्राला उधाण केव्हा येतं, समुद्राला ओहोटी केव्हा लागते, चंद्राचा आणि समुद्राचा काय संबंध आहे? या ग्रहगोलाशी मी कुठेतरी जोडला गेलेला आहे. अनेक ग्रह, असंख्य ग्रह आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणून आपण त्याला पुराणामध्ये म्हटलं आहे. मग अनंत कोटी ब्रह्मांडामधले हे सगळे ग्रह तारे सगळे एकमेकाला टकरत नाही. पृथ्वीचं काही अब्ज वर्षापूर्वीचं आयुष्य म्हणतात, अजूनही त्याला कोणी टक्कर मारलेली नाही. ती जर टक्कर मारली तर आपण एका क्षणामध्ये संपून जाऊ. हे कोण नियमन करते या जगाचं? आम्हाला लहानपणी एक शाळेमध्ये कविता शिकवली होती. त्यातल्या काही ओळी मला आठवतात. हे रम्य नील नभर चिले, तेजाने सारे भरले कुणी बरे. हे करी सर्व तो हरी, कुशल बहुपरी. जयाची माया, जयाची माया, रक्षितो जगाला साऱ्या. कुणी बरे, कुणी बरे. त्याच्यामध्ये हाच प्रश्न होता की हे सगळं निळ आकाश, या ते ग्रहतारे कसे राहतात? कोणी त्याला दोरीने तर काही बांधलेलं नाही आहे. कुठलं शक्ती आहे, कुठल्या लहरी आहेत, याची जिज्ञासा ही तरुणामध्ये निर्माण आपण केली पाहिजे. आपण केली पाहिजे म्हणजे पालकांनी केली पाहिजे, शिक्षकांनी केली पाहिजे, शाळेमध्ये शिकवलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की तरुणांमध्ये परमार्थाची आवड निर्माण होते. आज मी नागपूरला राहतो आणि नागपूरला आमचं गुरुमंदिर आहे. आम्ही आमच्या गुरुमंदिराच्या माध्यमातून नागपूरच्या अनेक शाळांमध्ये आम्ही संपर्क साधला आणि त्यांना कळवळून प्रार्थना केली की तुमच्या मुलांना आम्हाला फक्त 10 मिनटं द्या, आम्ही 10 मिनटं फक्त एक उपासना घेतो आणि आपण त्याचा सकारात्मक अनुभव घ्याल की मुलामध्ये पहा कसा बदल घडतो. आणि मला आनंद होतो सांगण्याकरता की आज जवळजवळ नागपुरामध्ये 10,000 विद्यार्थ्यांमध्ये आम्ही अनेक शाळांमध्ये उपासना सुरू केलेली आहे. 10 मिनटंच फक्त असतात आम्हाला. या 10 मिनटामध्ये आम्ही करुणा त्रिपदी म्हणून शिकवतो मुलांना, दिगंबरा दिगंबरा हा जप शिकवतो. आता मुलं आमच्या कार्यकर्त्याची वाट पाहत असतात आणि जर एखाद दिवशी आमचा कार्यकर्ता काही कारणामुळे पोहोचला नाही तर शाळेमधून फोन येतो की आज तुम्ही का बरं नाही आलेत, आजारी पडलात का? एक प्रकारचं प्रेम निर्माण झालं मुलांना. त्यानंतर आम्ही 6 महिन्यांनी शिक्षकांना भेटतो आणि त्यांना विचारतो की बा आमच्या या उपासनेमुळे मुलांवरती काय परिणाम झाला, तुम्ही मुलांना विचारलं का? तर ते म्हणतात की मुलं अशी आसुऱ्यासारखी वाट पाहत असतात की केव्हा सकाळ होते आणि केव्हा आम्हाला उपासना करायला मिळते. मुलांची उपासना पूर्ण पाठ झाली आहे
आता सामूहिक उपासना होते आणि त्याच्या व्हिडिओ देखील आमच्याजवळ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. शाबास. त्या मुलांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्या मुलांनी आम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आम्ही शाळेमध्ये येतो सकाळी त्यावेळेला पूर्वी आम्हाला कंटाळवाणं वाटायचं, पण आता उपासना केल्यानंतर आम्हाला 30 पुस्तकं केव्हा वाचतो असं व्हायला लागतं. अभ्यास आम्ही चांगल्या प्रकारे करायला लागलो. आमची स्मरणशक्ती वाढली. आमचं एकमेकाविषयीचं प्रेम वाढलं. पूर्वी खूप भांडणं व्हायची आमची विद्यार्थ्यांमध्ये, आता आम्हाला एकमेकाविषयी प्रेम वाटायला लागलं. असे अनेक अनुभव आम्हाला यायला लागले. तेव्हा मला असं वाटतं की यामध्ये उपासना, सत्संग, संस्कार या गोष्टी जर आपण त्यांच्यावरती बालवयामध्ये केल्या तर तरुण पिढीला काळजी करण्यासारखं काही नाही. कारण त्याचं मी मघा म्हटल्याप्रमाणे जर वर्तमान आनंदी झाला तर भविष्य उज्ज्वल होणार आहे. नक्कीच. आणि मी दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो की अशी सगळ्या तरुणांना संस्कारक्षम करणारी अशी उपासक मंडळी प्रत्येक गावात निर्माण झाली पाहिजेत. शाळामध्ये जाऊन त्यांनी कष्ट करून मुलांना शिकवलं पाहिजे. कारण पालकांना आजच्या काळात वेळ नाही आहे आणि त्यात चूकही नाही, कारण की अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या आज पुष्कळ झाल्या आहेत. शिक्षणाकरता मुलाला पाठवायचं तर लक्षावधी रुपये लागतात. अशा वेळेला या उपासकांच्या माध्यमातून, उपासना केंद्रांच्या माध्यमातून जर अशा प्रकारची रचनात्मक कार्य झालीत तर पुढे आपल्या तरुणांचं निश्चितपणे भविष्य उज्ज्वल आहे. आज त्यांचा एकलकोंडेपणा असेल, त्यांचा काही अडचणी असतील, त्या नक्की दूर होतील आणि ते चांगल्या मार्गाला लागतील. आजही खेड्यापाड्यापासून तो शहरापर्यंत मुलं इनोसंट आहेत असा आमचा अनुभव आहे. ही फार मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे की मुलांना काहीतरी आज ज्ञान पाहिजे आहे आणि त्याच्याकरता फक्त एकच आहे की सत्संग खऱ्या अर्थी घडला पाहिजे. पालकांनी त्यांना बुवाकडे नेऊ नये, त्यांना संताकडे न्यावं आणि संतांकडून त्यांच्या शंकाचं निरसन करावं. मुलं येतात, मांच्याकडे येतात, ते विज्ञाननिष्ठ आहेत, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल. त्यांना साध्या गोष्टी सांगाव्या लागतील की एका मातीमध्ये वेगवेगळे सुगंध कसे निर्माण होतात. गुलाबाचा सुगंध त्यांना पटतं ते पटकन तरुणाला. हो बरोबर आहे. मग तुम्ही त्याचा विचार केला का आजपर्यंत? नाही केला. मग विचार करा. मग अशी कुठेतरी शक्ती आहे की नाही की जी नियामक आहे, विश्वनियामक शक्ती आहे. मग त्या शक्तीचा शोध संतांनी घेतला. तुम्ही वाचून पहा. मुलं वाचायला लागलीत, आता गुरुचित्राची पारायणं करायला लागलीत, ज्ञानेश्वरीची पारायणं करायला लागलीत, दासबोधाची पारायणं करायला लागली आणि त्यांचा सेवाभाव वाढत चालला आहे. देशाविषयीचं प्रेम वाढत चाललेलं आहे. या गोष्टी आम्ही छोट्या प्रमाणामध्ये आम्ही पाहतो आणि ते यशस्वी होतात. तरुणांचं भविष्य याच गोष्टीमुळे उज्ज्वल होणार आहे आणि आज अनेक तरुण असे निर्माण होत आहेत. ही मला असं वाटतं की खूप समाधानाची गोष्ट आहे. आम्ही तर छोटे आहोत तसे, पण आमचा जो खारीचा वाटा आहे तो आम्ही उचलतो. असा वाटा सगळ्यांनी जर उचलला तर देश उचलल्याशिवाय राहणार नाही. तो देश एका विशिष्ट स्तरावरती आम्ही पोचू शकू. आणि आज ज्याला त्याला अध्यात्माची भूक लागलेली आहे. लष्करामधले काही लोक आमच्याकडे येतात भेटायला, गुरुमंदिरामध्ये येतात, ते बॉर्डरवरती कुठेतरी असतात आणि ते म्हणतात की आम्हाला फक्त देवाचा आधार आहे. ज्यावेळेला युद्ध सुरू होतं त्याला असे युद्धामधले काही सैनिक आम्हाला भेटतात. ते म्हणतात की आम्हाला
जोश राजकीय म्हणजे माफ करा मी वाईट अर्थाने म्हणत नाही, पण राजकारणी लोकांच्या स्फूर्तिदायक भाषणामुळे आम्ही जे पेटत नाही ते फक्त हर हर महादेव म्हटलं की आम्ही पेटून जातो. ही जी दैवी शक्ती आहे, या दैवी शक्तीला जागृत करणं ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे. आणि ही जर आपण गरज पूर्ण करू शकलो तरच आपण खऱ्या अर्थी पालक म्हणून यशस्वी होऊ असं मला वाटतं. तसा आपण सगळ्यांनी प्रयत्न जरूर करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे ऐकताना ज्याला देहभान हरपणं म्हणतं ना, असं ज्याला फ्लो, म्हणजे हा पण एक सकारात्मक मानसशास्त्राचाच भाग आहे की फ्लो म्हणजे तन मन अगदी हरपून ऐकणं, तसं कुठलं थोडंसं मला अनुभव आल्यासारखं वाटलं आता. आणि खूप मौल्यवान संदेश आपण खरंच दिलेला आहे. आणि मला वाटतं म्हणजे पूर्ण ह्या आपल्या गेल्या भागाचा आणि या भागाचा जर आपण एक हे काढायचं ठरवलं तर सगळ्यांनी, म्हणजे मग ते पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, तरुण असतील किंवा शिक्षक असतील, सगळ्यांनी अंतर्मुख होऊन पहिले स्वतःकडे बघणं हे मला वाटतं सगळ्यात आवश्यक आहे. आणि हा जो एक मोठा संदेश तुम्ही दिला आहे, यातनं सगळेजण निश्चित खूप काही शिकणार आहेत. तेव्हा मी पुन्हा एकदा जे कोणी आज ही मुलाखत बघत असतील त्या सगळ्यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते आणि मनापासून धन्यवाद. तुम्ही इतका वेळ यासाठी दिलेला आहे. सो पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास. पत्र भेट ही नित्य घेतसे सृजनाचा ध्यास. धर्म संस्कृती अध्यात्माची सदा तिला कास. सदा तिला कास.